बँकेचा मॅनेजर होता. कर्म फिरून आपल्या जवळ येतं दादा. ते कसं येईल कुठून येईल आपण सांगू शकत नाही, पण ते येतं आणि ते फेडावं लागतं. कसं बी फेडावं लागतं. बँकेचा मॅनेजर होता. काहीतरी बँकेमध्ये भांडण झाली. जो हाताखाली त्याचा नोकर होता तो नोकराकडे आला. त्या नोकरच्या यानं संदिशी कानाखाली वाजवली. लागली नाही, थोडा आवाज दे त्यांना. कानाखाली वाजवले. हा नोकर होता. हा काय परत त्याला मारू शकत नव्हता. त्याला इथं राहायचं होतं, पोटासाठी काम करायचं होतं. तो नोकर तंतन करत घरी आला. बायकोनी त्याच्या आवडीचा स्वयंपाक केलेला होता. रात्री जेवणाकरता बसला. सुंदर स्वयंपाक त्याच्या आवडीचा होता. जेवणाकरता बसला. पहिला घास भाजीमध्ये बुडवला, तोंडात घातला. पहिल्याच घासाला भाजीत केस लागला. अगोदर राग आलेला होता, जास्त चिडला हा. आणि तुम्हाला एक सांगणं आहे, जपून करत जा बरं स्वयंपाक. हा नाही तर पप्पाच्या बापाची कानाखाली खातात. पहिल्याच घासाला याला भाजीत केस लागला. याला अगोदर राग आलेला होता. हा उठला, तंतन करत बायकोकडे किचन मध्ये गेला आणि तिच्या समदिशी कानाखाली वाजवली. आता ती बायको होती, ती याला परत मारू शकत नव्हती. त्या बायकोनं काही केलं, घरात मुलगा खेळत होता, त्या लेकराकडनं काहीतरी आदळण ते फुटलं. ती आई त्या लेकराकडे गेली, तिनं त्या लेकराच्या कानाखाली मारली. लेकरू लहान पडलं. आता ते लहानच राहिलं, आईला काय मारू शकत नव्हतं. ते बाहेर राग फिरायला गेलं, अंगणामध्ये खेळायला गेलं. लहान लेकरांना सवय असते, एखादं कुत्रं समोर दिसलं त्याला दगड फेकून ते मारतात. एक कुत्रं झोपलेलं त्या मुलाला दिसलं. त्या मुलानं काय केलं, एक दगड घेतला आणि त्या कुत्र्याला फेकून मारला. त्या कुत्र्याच्या समोर एक गृहस्थ उभे होते. कुत्र्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि त्या गृहस्थाला ते कुत्रं चावलं. त्यानं विचार केला, याला मी मारलं नाही, मारणारा दुसराच, पण हे कुत्रं मला का चावलं. ते कुत्रं ज्या गृहस्थाला चावलं का, तो होता बँकेचा. कर्म कोणाजवळ आलं, यानं केलं त्यालाच फेडावं लागलं. तुमच्या माझ्या जीवनात पण असंच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कर्माचा जो काही भाग आहे तो ज्ञानावर आधारित आहे.